नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 6 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी आपल्या आसपासच्या प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण लोकांचा परिचय वाढवण्यासाठी तुमच्याद्वारे सामाजिक गोष्टींमध्ये भाग घेणे उत्तम संधी सिद्ध होईल. कारण या सप्ताहात दुसऱ्यांना प्रभावित करण्याची तुमची क्षमता तुम्हाला बऱ्याच सकारात्मक गोष्टी देईल. या सप्ताहात तुमच्या धैर्यात कमतरता असेल, यामुळे तुम्ही कार्यस्थळी दुसऱ्यांच्या गोष्टी मोडून आपले विचार ठेवाल. यामुळे तुम्हाला इच्छा नसताना काही लोकांना आपल्या विरुद्ध करू शकता. सोबतच तुमचे वरिष्ठ अधिकारीही तुमच्या या स्वभावाने नाखुश दिसतील. कधी कधी आपण हरतो, कधी जिंकतो आणि आपल्याला याविषयी चांगले माहीत आहे. परंतु जेव्हा जेव्हा आपल्याला शिक्षणात अपयशाला सामोरे जावे लागते, तेव्हा आपण हे पूर्णपणे विसरता आणि स्वतःला दुखापत करता. आणि या आठवड्यातही आपल्यासोबत असे काहीतरी घडण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुमच्या जीवनातील बरेच क्षेत्र सर्वात अधिक प्रभावित राहणार आहे. म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की कुठल्याही विपरीत परिस्थितीमध्ये आपले धैर्य सोडू नका. खास करून कठीण काळात काहीही निर्णय घेण्याच्या वेळी भविष्याचा विचार नक्की करा. राहू देवाला तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या भावात बसण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला आपल्या सर्व गैर किंवा जोखमीच्या योजना तुमच्या धनाला कमी करू शकतात. म्हणून असे काही करण्यापासूनही सावध राहा, ज्यामुळे तुमचे धन फसू शकते. कारण यामुळे तुम्ही स्वतःलाही कुठल्या मोठ्या समस्येत फसवू शकता. उपाय: नियमित ओम हनुमंते नम:चा 41 वेळा जप करा. सिंह राशी या सप्ताहात तुम्हाला आर्थिक जीवनात भाग्याची साथ तर मिळेल, परंतु तुम्हाला या काळात काहीही गुंतवणूक करायची आहे तर वास्तविकतेचे आकलन करा आणि त्यानंतर गुंतवणूक करा, अथवा आपले धन अडकू शकते. आपल्या त्या नातेवाईक किंवा मित्रांसोबत तुम्हाला या सप्ताहात चर्चा आणि संपर्क करण्यात मदत मिळेल. ज्या लोकांसोबत तुमची भेट कधी कधीच होत असते. कारण ही वेळ तुम्हाला आपल्या जुन्या नातेवाईकांना पुन्हा विकसित करण्यात आणि त्यात सुधारण्यासाठी विशेष उत्तम सिद्ध होणार आहे. करिअर आणि पेशाच्या बाबतीत तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताहात आपले तणाव आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक चढ उतारापासून आराम मिळू शकेल. कारण तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भावात शनी ग्रह उपस्थित असेल. ही वेळ तुमच्या जीवनात काही असे चांगले बदल आणि अप्रत्याशित घटना घेऊन येणार आहे, ज्याची तुम्ही बऱ्याच काळापर्यंत वाट पाहत होता. या सप्ताहात शक्यता आहे की तुम्हाला आपल्या बऱ्याच विषयांना समजण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्येपासून सुटका मिळेल. कारण तुम्ही यावेळी आपल्या जीवनात चालत आलेल्या समस्येतून स्वतःला काढण्यात पूर्णतः यशस्वी राहाल. यामुळे तुमचे मन शिक्षणात अधिक लागू शकते.
तुमचे गरजेपेक्षा अधिक खाण्याचे शौक तुम्हाला बदलण्याची आवश्यकता आहे. कारण तुमच्या चंद्र राशीच्या 10व्या भावात गुरुदेव बसलेले असतील. या काळात तुम्ही स्वतःच्या या खराब सवयीमध्ये बदल घेऊन येण्यासाठी योग्य प्रयत्न करताना दिसाल. यासाठी तुम्ही नियमित व्यायामही करताना दिसाल. उपाय: नियमित आदित्य हृदयमचा पाठ करा. कन्या राशी, या आठवड्यात बऱ्याच लोकांच्या आयुष्यात असे काहीतरी घडेल ज्यामुळे आपण मुक्तपणे पैसे खर्च करण्याची आणि इतरांना पार्टी देण्याची योजना आखू शकता. तथापि यावेळी घाईत काहीही करणे टाळा, अन्यथा आपल्याला नंतर जाणवेल की आपले अधिक पैसे वाया गेले आहेत. घरातील व्यक्तीवर विनाकारण शक करणे आणि त्यांच्या इराद्याविषयी घाईघाईत निर्णय घेण्याने या सप्ताहात तुम्ही बचाव केला पाहिजे. कारण शक्यता आहे की ती कुठल्याही प्रकारच्या दबावात असू शकतात आणि त्यांना आपल्या सहानुभूतीची आणि विश्वासाची आवश्यकता असेल. काम आणि इतर जबाबदाऱ्यांसोबत तुम्ही या सप्ताहात थोडे तणावपूर्ण असाल. यामुळे तुम्ही अशी चूक करू शकता ज्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या करिअरवर दिसेल. या सप्ताहात बरेच विद्यार्थी आपल्या ज्ञानाचे उत्तम प्रदर्शन करून आपल्या घरात कुठल्या कार्यात आपले योगदान देताना दिसतील. यामुळे तुम्हाला लोकांचे कौतुकही प्राप्त होऊ शकेल. तथापि या काळात आपल्या शिक्षणावर अत्याधिक अहंकार करण्यापासून बचाव करा. तुमच्या चंद्र राशीच्या 6व्या भावात शनी महाराज विराजमान असतील आणि अशात या सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे असेल. कारण तुमच्या आरोग्यात या काळात सकारात्मक बदल होतील, ज्याच्या परिणामस्वरूप तुम्ही यावेळी जिमही जॉईन करण्याचा निर्णय घेऊ शकता. उपाय: शनिवारी शनिग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.